गुड मॉर्निंग. तर मंडळी, आज आहे 28 तारीख आणि आज आपण ती झूम मीटिंग करतोय सकाळी 10 वाजता. तर ते आता वाजले आहेत 9:58. 2च मिनिटात आपण ते चालू करू. आपण लोक मॅचची वाट बघतोय. आता ऑलमोस्ट 41 पार्टिसिपेंट्स आले तिकडे. 41 पार्टिसिपेंट्स आले आहेत. तर अजूनही काही मंडळी जॉईंट होतात, तर आपण त्यांची वाट बघूया आणि ती मीटिंग प्रोसेस करूया. ओके. प्रोफेशनल बॅकग्राऊंड गौरव दादा, प्लीज शेअर. येस, आपण ते पहिला चालू करूनच ते सगळं डिस्कस करून मग पुढे जाऊ आपण. आय विल डेफिनेटली शेअर व्हॉट आय एम डुईंग, व्हॉट इज माय प्रोफेशनल लाईफ ऑल अबाउट, आणि मग आपण हेल्थ इन्शुरन्सवरती येऊ. येस, सलोनी मॅडम म्हणतात गुड मॉर्निंग गौरव दादा अँड वायकुल फॅमिली, लव्ह फ्रॉम नागपूर. येस, नागपूर, अगदी मुंबई महाराष्ट्रामधनं मंडळी जॉईंट आहेत. इनफॅक्ट चंदीगड, बँगलोर आणि इवन मस्कटवरनं पण काही मंडळी जॉईंट आहेत या फोरममध्ये. तर खूप छान वाटते की या झूम मीटिंगमुळे आपण खूप लवकर कनेक्ट करू शकतो. या इंडस्ट्रीमध्ये आहे, इन्शुरन्स प्रोफेशनल म्हणून काम करतो आहे. माझी इंडस्ट्रीमध्ये कसं आलो, काय आलो, हे आपण थोडंसं डिस्कस करू. मी अर्लियर जेट एअरवेजमध्ये ग्राउंड स्टाफ म्हणून काम करत होतो आणि देन ऑल ऑफ अ सडन आय डिसाइडेड की मला काहीतरी वेगळं किंवा सॅलरीड जॉब नाही करायचा होता. सो आय वॉन्टेड टू डू समथिंग डिफरंट. आणि मग बिझनेस हा एक ऑप्शन होता विच आय वॉन्टेड टू डू इट. आणि मग ऑलरेडी माझ्या घरामध्ये हे आई पहिल्यापासून करत होती. बिंग शी इज इन्शुरन्स प्रोफेशनल, ती LIC एजंट होती. आणि मग तिकडनं मी ते कॅरी फॉरवर्ड केलं. 2011ची ही गोष्ट आहे. माझी तिकडनं प्रोफेशनल जर्नी ॲज अन इन्शुरन्स ॲडवायझर चालू झाली आणि आज ऑलमोस्ट 13-14 वर्ष झाली आहेत मी या इंडस्ट्रीमध्ये आहे. तर खूप छान वाटतंय. आणि मला जर सांगायचं झालं माझ्याबद्दल तर मी 2 डोमेन्समध्ये काम करतो, हेल्थ इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्समध्ये. सोप्या भाषेत बोलायचं झालं तर मी एक LIC ॲडवायझर आहे आणि स्टारचा ॲडवायझर आहे, एजंट म्हणता येईल तुम्हाला सोप्या भाषेत म्हणायचं झालं तर. बट आपण सध्या त्या परिस्थितीमध्ये आपण काय करतोय, आजकालचे जे चॅलेंजेस आहेत त्याच्यामध्ये इट इज आपण नुसतंच कुठलीही इन्शुरन्स पॉलिसी म्हणा किंवा नुसतंच कुठलं काही देण्यापेक्षा वी डू फायनान्शियल प्लॅनिंग. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर कोणाकडे 100 रुपये असतील तर ते 100 रुपीज कसे सेव्ह करायचे, कुठल्या बास्केटमध्ये ठेवायचे आहेत, काय त्यांचे गोल्स आहेत, त्या अनुषंगाने आपण त्यांना ती फायनान्शियल प्लॅनिंग सजेस्ट करतो. तर आता ते थोडं आपण त्या लेवलला घेऊन गेलं. आई जेव्हा करायची तेव्हा इट वॉज जस्ट लाईफ इन्शुरन्स LIC. बट आता जेव्हा मी टेक ओव्हर केला तेव्हा ते थोडं प्रोफेशनल वेने जाऊन लोकांना काय देता येईल चांगलं तसं आपण द्यायचा प्रयत्न केला आहे. आणि मला सांगायला आवडेल, MDRT ॲडवायझर आहे, ज्यांना माहिती आहे, ज्या या फील्डमध्ये आहे त्यांना माहिती आहे MDRT ॲडवायझर्स काय आहे. तर त्या एक एलिट ग्रुपमध्ये आपण आहोत. सो खूप छान वाटतंय. आता हे थोडं माझं इंट्रोडक्शन होतं. बाकी तुम्हाला माझं पर्सनल इंट्रोडक्शन तर माहिती आहे युट्यूबच्या माध्यमातून, बिकॉज तुम्ही सगळे आज जे जोडले गेले ते युट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेले आहात. तर छान वाटते. आणि एक ओळख जी आम्हाला युट्यूबने किंवा एक काय म्हणतात या समाजाने मला दिली आहे ते म्हणजे मायराचे आई बाबा. आणि व्हेरी प्राऊडली आय एम खूप सांगायला आवडेल की मला खूप छान वाटते जेव्हा म्हणतात की मायराचे बाबा, अरे मायराची आई, किंवा हे आम्हाला ना ऐकायला खूप छान वाटतं. येस, तर आपण मीटिंगला सुरुवात करूया. थँक्यू सो मच. थँक्यू. आपण आता मीटिंगला चालू करू. बरं, मी काही एक प्रेझेंटेशन बनवलं तुमच्यासाठी, तर मी ते स्क्रीन शेअर करेल. तुम्हाला जेव्हा जेव्हाही काय वाटतं आहे तुम्ही फोटो काढू शकता तुमच्या मोबाईलवरनं, त्या स्क्रीनशॉट काढू शकता. व्हॉट एव्हर वेन एव्हर यू आर फील लाईक की तुम्हाला त्याची गरज आहे. आत्ता हे जे डिस्कशन असेल ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन करेल, सगळं काय आहे, ही इंडस्ट्री कशी चालते, सगळ्यात पहिलं ह्याचे टर्म्स अँड कंडिशन्स काय आहेत, काय घ्यायला पाहिजे, काय नाही घ्यायला पाहिजे, काय मिळतं, काय नाही मिळतं, हे सगळं आपण आज हे डिस्कस करणार आहे. आय ऑलवेज फील की ह्या डिस्कशन नंतर तुमचे 95% डाऊट्स क्लिअर असतील, बिकॉज हे जे डाऊट्स आहेत हे कॉमन डाऊट्स आहेत. आणि ॲज अन ॲडवायझर कधी हे डिस्कस केलं जात नाही. जेव्हा 1-on-1 आम्ही क्लायंटशी जेव्हा बसून बोलतो तेव्हा हे कधी डिस्कस केलं जात नाही. आणि तुम्ही बऱ्याचदा असं ऐकलं असेल की एक X कंपनीकडनं मी पॉलिसी घेतली होती किंवा Y कंपनीकडनं हेल्थ इन्शुरन्स घेतला होता, बट पैसे नाही मिळाले किंवा डिडक्ट होऊन आले किंवा त्यांनी पॉलिसीचा क्लेम रिजेक्ट केला हेल्थ इन्शुरन्स, असं तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल, राईट? येस ऑर नो मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. असं तुमच्या कधी कानावरती किंवा तुम्हाला कधी ऐकायला आलंय का की पॉलिसी घेतली, हेल्थ इन्शुरन्स घेतली, पैसे नाही मिळाले
त्या काकांनी घेतली होती, माझ्या मैत्रिणींनी घेतली होती, पैसे तर रिजेक्ट झाले, क्लेम मिळाला नाही, थोडेसेच पैसे आले. येस येस, नक्कीच. तर असं बरंचदा झालेलं आहे. तर ह्याची मूलभूत जी कारणं आहेत ना, त्याच्यावरती आपण आज डिस्कस करणार आहे. बघा, हेल्थ इन्शुरन्स तुम्ही कुठल्याही कंपनीकडनं घ्या, बट ह्या ज्या मूलभूत गोष्टी आहेत हे ऍज अन कस्टमर तुम्हाला माहिती पाहिजे. आता आपण ना स्क्रीन शेअर करून तुम्हाला ती सगळी माहिती देतो मी तुम्हाला. 8591320330. इट इज. थँक्यू सो मच. थँक्यू. खूप इन्फॉर्मेशन मिळाली. थँक्यू सो मच. मजा आली आज. म्हणजे आता ऑलमोस्ट किती वाजलेत? 11:15 झालेले आहेत. ऑलमोस्ट एक तासभर आपण या विषयावरती बोलत होतो. थँक्यू सो मच. मजा आली मला. थँक्यू. निलेश म्हणताय थँक्यू गौरव, थँक्यू सो मच. येस. तर फायनली वी आर कमिंग टू एन एंड आणि हे सेशन आपण इथेच एंड करूया. इफ यू हॅव एनिथिंग यू कॅन डेफिनेटली कॉन्टॅक्ट ऑन व्हॉट्सॲप ऑर ऑन ईमेल. थँक्यू सो मच. मस्त. तर खूप मजा आली. म्हणजे ना ते एक संडे मॉर्निंग असं एक किक आहे. मजा आली आणि खूप लोकांचे प्रश्न होते आणि विच कलेक्टिव्हली आपण त्याच्यावरती डिस्कस पण केलं. ऑलमोस्ट 150-150 लोक होती आज या फोरममध्ये आणि त्यांचे जे क्वेश्चन्स होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेवट त्यांनी मला एक काय म्हणतात सांगितलं की आम्हाला ही माहिती मिळाली, हे आमच्या ॲडवायझर्सने कधी आम्हाला सांगितलं नव्हतं. तर मी असं म्हणत नाही की ॲडवायझर्सने सांगितलं नाही किंवा त्यांना तुम्ही विचारा, बट हेच काम आहे एका ॲडवायझरचं सांगणं, त्याचे टर्म्स काय आहेत, कंडिशन्स काय आहेत, हाऊ दिस हेल्थ इन्शुरन्स वर्क, तेच आपण आज सांगितलं आणि तेच आमचं काम आहे. तर मी असं काही वेगळं नाही केलंय, तेच केलंय जे आज एक ॲडवायझरला करणं गरजेचं आहे. ओके. तर मजा आली. बाय द वे मायरा ना तिच्या फ्रेंडच्या घरी नाईट ओव्हरला गेलेली आहे कालपासून. तर ती तिकडे आहे. ती नंतर दुपारनंतर आली की आपण तिला भेटूया, आहे की नाही? आणि बरेच अजून प्रश्न होते की आता तुम्ही चाइल्ड एज्युकेशन हे ते खूप गोष्टी होत्या की त्याच्यावर पण आम्हाला माहिती द्या, खूप आवडली. तर मग लवकरच आपण तेही नाही करूया, डेफिनेटली करूया. आता इनिशियली आता हे जे आपण आता डिस्कस करतोय ना, हे सगळं सॉर्ट करूया, सगळ्यांच्या ज्या क्वेरीज आहेत त्या फायनल करू. बरं, मगाशी मी म्हटलं एका याच्यामध्ये होतं की मला क्लेम नाही मिळाला आहे. बरं, तुमचे काही क्लेम्स नाही मिळाले असतील किंवा काही तुम्हाला इश्यूज असतील, इवन दो इफ यू आर नॉट बाईंग हेल्थ इन्शुरन्स फ्रॉम मी किंवा माझ्याकडनं घेतलं नसेल तरी मी आणि माझी टीम डेफिनेटली तुम्हाला गाईड करेल ह्या विषयावरती. आणि ते क्लेम मध्ये काही जर असेल आपल्याला क्लेम करण्यासारखं तर डेफिनेटली तुम्हाला हेल्प करून आम्ही तो क्लेम मिळवून देऊ. पण ते मला इव्हॅल्युएट करणं गरजेचं आहे, ते बघणं गरजेचं आहे की तो नेमका क्लेम का रिजेक्ट झाला आणि ते मिळू शकतं का. ओके. तर माझा ऑफिसचा नंबर आहे 8591320330. या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तुमचे जे काही क्वेरीज आहेत ते तिथे सांगा. भले तुम्ही माझ्याकडनं हेल्थ इन्शुरन्स घेतला नसेल तरीही तुम्ही तिथे कॉन्टॅक्ट करून मी तुम्हाला त्याच्यावरती हेल्प करू शकतो. ओके. हे म्हणजे आम्हाला वाटतं की आमची युट्यूब फॅमिली ज्यांनी आम्हाला एवढं प्रेम दिलं, आता इथपर्यंत घेऊन आलेत. हा, म्हणजे मायराला असेल, आम्हाला असेल, सो आमच्याकडून त्यांच्यासाठी काहीतरी छोटंसं आम्ही देऊ शकतो असं. नक्कीच नक्कीच नक्कीच. ओके. कुणाला कधी हेल्प लागली तर डेफिनेटली कॉन्टॅक्ट करा. येस. मंडळी नमस्कार. तर तुम्ही आता काही ग्लिम्स बघितले, हे होते 28 तारखेला जी झूम मीटिंग झाली त्याबद्दलचे हे ग्लिम्स होते. जे नव्याने हा व्हिडिओ बघताय त्यांना नेमकं कळत नसेल की नेमकं काय होतं या व्हिडिओमध्ये किंवा काय आहे. तर लास्ट संडेला आपण एक झूम मीटिंग केली होती सेईंग की नो हाऊ अबाउट हेल्थ इन्शुरन्स. म्हणजे हेल्थ इन्शुरन्स कसा असायला पाहिजे, काय घेतलं पाहिजे, कुठल्या प्रोडक्ट असायला पाहिजे, कुठली कंपनी असायला पाहिजे, ह्याच्यावरती आपण एक थोडं नो हाऊ केलं होतं. एक आपण त्यांना इन्फॉर्मेशन दिली होती आणि त्या फोरममध्ये जवळजवळ 150 ते 150 लोक होती त्या फोरममध्ये डिस्कस करायला, त्यांना माहिती घेण्यासाठी. बरं, ही मीटिंग फ्री ऑफ कॉस्ट होती आणि खूप चांगला त्याला रिस्पॉन्सही आला आणि त्याच्यामध्ये ऑलमोस्ट आपण सगळ्यांचे जे डाऊट्स होते ते क्लिअर केले. वन ऑन वन जे काही डाऊट्स आहेत, इंडिव्हिज्युअल जे काही डाऊट्स होते ते व्हॉट्सअपवरती आजही आपल्याला येत आहेत आणि त्याचे क्वेरीज आपण सॉल्व्ह करतो आहे. तर एक मेसेज जो वारंवार येत होता तो म्हणजे की दादा ती मीटिंग आम्हाला अटेंड नाही करता आली, काही मेडिकल रिझन्स और वॉट एव्हर इट इज.
तर तुम्ही परत घ्याल का? तर मी तेव्हा त्यांना रिप्लाय केलं होतं, बघू झालं तर करू आपण, किंवा कधीतरी वेळ आला तर नक्कीच परत करू आपण. पण ते नंतर ते मेसेजेस खूप यायला लागले आणि नंतर जी गुगल फॉर्मचा आपण जो लिंक दिला होता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्यावरतीही रिस्पॉन्सेस येत होते. म्हणजे 28 तारखेनंतरही लोक त्या गुगल फॉर्म अजूनही भरतायत. तर मग आपण असा डिसिजन घेतला की येणाऱ्या संडेला 11 तारखेला सकाळी 10 वाजता परत आपण एक झूम मीटिंग करतो आहे आणि त्याच्याबद्दल आपण जी काही माहिती आहे हेल्थ इन्शुरन्सची ती आपण तिथे त्यांना देणार आहे. तुमचे इंडिव्हिज्युअल काही डाऊट्स आहेत त्याच्यासाठी तर माझा नंबर आहे 8591320330 ऑफिसचा नंबर आहे. तुम्ही याच्यावरती व्हॉट्सअपवरती तुमची जी काही क्वेरी आहे तुम्ही टाकू शकता. बरं, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही हेल्थ इन्शुरन्स घेतला असेल किंवा नसेल, व्हॉट एव्हर इट इज, तुम्ही या नंबरवर तुमची जी काही क्वेरी आहे ती नक्कीच पाठवा. आपण त्याच्यावरती नक्कीच सॉल्व्ह करू. असं नाही की तुम्ही माझ्याकडनं इन्शुरन्स घेतला असेल किंवा तुम्ही कुठून घेतला असेल पण तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील, क्लेम संदर्भामध्ये काही असेल, तर या नंबरवर नक्कीच तुम्ही तुमचं जे काही क्वेरी आहे ड्रॉप करा. वी विल डेफिनेटली हेल्प यू आउट. आता जे नव्याने हा व्हिडिओ बघतायत आणि ज्यांना या येणाऱ्या संडेला झूम मीटिंगमध्ये जॉईन व्हायचं आहे तर त्यांना करायचं काय आहे, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक गुगल फॉर्मची लिंक दिली आहे. तो फॉर्म फक्त भरा. तुमचे डिटेल्स आमच्याकडे जेव्हा येतील तेव्हा फ्रायडेपर्यंत तुम्हाला त्या झूम मीटिंगची लिंक येऊन जाईल. लक्षात ठेवा, 11 तारखेला सकाळी 10 वाजता परत आपण एक झूम मीटिंग करतोय. जस्ट बिकॉज की मेसेजेस खूप आहेत आणि वन ऑन वन तेवढं शक्य नाही आहे. बिकॉज एक दोन असलं तर आपण मॅनेज पण केलं असतं, बट ते मेसेजेस खूप जास्ती आहेत. ते जे संख्याबळ आहे खूप जास्ती आहे. तर आम्ही म्हटलं की एक कलेक्टिव्ह झूम कॉल विल डेफिनेटली सॉल्व्ह दी पर्पज. तर अजूनही काही मेसेजेस आहेत की एज्युकेशन म्हणा किंवा इतर काही आहेत, तर आपण ना ते वेळोवेळी हळूहळू त्या गोष्टीवरती येऊ. ॲट प्रेझेंट आपण हेल्थ इन्शुरन्सवरती बोलतो आहे आणि 11 तारखेला सकाळी 10 वाजता आपण ती झूम मीटिंग करतो आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल फॉर्मची लिंक दिली आहे, ती लिंक भरून द्या. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो ऑफिसचा जो नंबर आहे 8591320330 हा नंबर तुम्ही सेव्ह करा. बिकॉज आम्ही जेव्हा ब्रॉडकास्ट लिस्ट म्हणून तुमचं जेव्हा नाव येतं आणि आम्ही सेंड करतो तर तुम्ही जर नंबर सेव्ह केला असेल तर तुम्हाला ती लिंक मिळेल. नाहीतर बऱ्याचदा मागच्या वेळेला आम्हाला लक्षात आलं की ब्रॉडकास्ट केलेले जे लिस्टमध्ये नंबर्स होते त्यांनी नंबर सेव्ह केला नव्हता म्हणून त्याला लिंक नाही आली. तर हा एक गोष्ट तुम्हाला एक ॲड ऑन करायची आहे. हा नंबर सेव्ह करा. एक अनाउन्समेंटचा एक ग्रुप आहे आपला, त्या ग्रुपवरती मी तुम्हाला ॲड करेल तुमचा रिस्पॉन्स जेव्हा येईल आणि बाय फ्रायडेपर्यंत किंवा त्याच्या आधीही तुम्हाला त्या झूम मीटिंगची लिंक येऊन जाईल. आणि मला त्या मीटिंगमध्ये ना खूप छान वाटलं की अगदी महाराष्ट्रात आणि ऑल ओव्हर राऊंड द वर्ल्डवरनं लोक त्या ह्याच्यामध्ये होती. मस्कट, दुबईवरनं काही लोक होती, बँगलोर, मी मगाशी म्हटलं पण त्या व्हिडिओमध्ये. तर खूप छान वाटतं की नाही श्वेता, की आपण जे काही इनिशिएटिव्ह घेतोय ते लोकांना आवडतंय आणि छान वाटलं मला. आणि इनफॅक्ट माझ्याच इंडस्ट्रीमधली पण काही मंडळी होती ज्यांनी जॉईन झाली होती आणि त्यांना ते पण मला खूप बरं वाटलं. काय ना, कॉम्पिटेटिव्ह नाही आहे, हेल्दीनेस असणं गरजेचं आहे. म्हणजे आज माझ्याकडे काही नॉलेज आहे ते मी तुमच्याकडे शेअर केलं, तुमच्याकडे काही नॉलेज असेल जे माझ्याकडे नसेल ते आपण शेअर करू. तर बजाज अलियन्समधनं काही होती, काही HDFC मधनं होती, काही इनफॅक्ट नॅशनल इन्शुरन्स फोरममधनं काही सिनियर ऑफिशियल्स होते त्या मीटिंगमध्ये. तर खूप चांगलं वाटलं आणि इनफॅक्ट त्यांचा नंतर मला मेसेजही आला की गौरव यू डुईंग अ गुड जॉब आणि कीप डुईंग इट. तर चांगलं वाटतंय. आपण ही अशी प्रोसेस पुढे कंटिन्यू करत राहू. चलो, थँक्यू सो मच. हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया. परत एका ब्लॉगमध्ये भेटूया. टिल देन टेक केअर. बाय.